एखादा नेता आपल्या कार्यकर्त्याला किती लक्षात ठेवतो हे त्या नेत्याच्या मोठेपणावर ठरत असते। भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व सध्याचे राज्यमंत्री दर्जा प्राप्त असणारे भरत नाना पाटील यांचा स्वभाव असाच माणसात मिसळणारा आहे। कालच एका जुन्या मित्राची भेट झाली आणि भरत नानांचे डोळे भरून आले। तर आज शुक्रवारी कराड तालुक्यातील भवानवाडीतील एका जुन्या कार्यकर्त्याला त्यांनी शोधून काढले। त्यांची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पाही मारल्या। पदावर असो नसो सदैव सर्वांसोबत आपुलकीने वागण्याची वृत्ती भरत नानांची आहे, हे त्यांच्या रोजच्या वागण्या बोलण्यातून दिसून येते। विशेषतः कार्यकर्त्यासोबत मैत्रीचा भाव ठेवून काम करणारे भरत नाना नव्या जुन्या कार्यकर्त्याला कधीही विसरत नाहीत। सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले तेव्हाही अनेक कार्यकर्त्यांची नाळ त्यांनी जोडून ठेवली। आज भरत नाना पाटील यांची केंद्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री दर्जा असणाऱ्या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे। जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय। मात्र व्यस्त कामातूनही आज शुक्रवारी त्यांनी भवानवाडी येथे जुन्या कार्यकर्त्याला भेट दिली। भवानवाडीचे संतोष पवार यांचे मसूर फाट्यावर टू व्हीलरचे गॅरेज आहे। या गॅरेजचा शोध घेऊन त्यांनी संतोष पवार यांची भेट घेतली। पदाचा गर्व आणि मोठेपणा मिरवण्यापेक्षा त्यांनी जुन्या कार्यकर्त्याला शोधून काढत त्याच्याशी मनमोकळा गप्पा मारल्या। संतोष पवार ही नानांच्या या भेटीनं अचंबित झाले। मला गाव नेलंच नाही तुला कोल्हापूरला कोणच केलं म्हणून तुला भेटायला आलो मी। ते अचानक कोल्हापूरला आला नाही म्हणून म्हटलं संतोष कुठे बघूया मी आला पण त्यावर तुला नाही याला फोटो बघितले तर मला पण माहित नाही फेरी पण मला आदल्या दिवशी म्हटलं वकील साहेबांनी सांगितलं नाही गडबडीत। तुषार पवार अचानकपणे माननीय माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील व आता केंद्रीय राज्यमंत्री दर्जा मिळालेले भरत पाटील अचानक श्रीराम ऑटो सर्व्हिसेस म्हणजे माझ्या गॅरेजला अचानक भेट दिली। मला 15 दिवस मला अचानक कळाले की कोल्हापूरला जायचे, पण त्या मला जाता आले नाहीत। त्यावेळेस अचानक तरी पण त्यांनी 2016-17ला त्यांची माझी भेट झाली। ती ओळख ठेवून नाना जुन्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी तिथं माझ्या गॅरेजला भेट देण्यासाठी गॅरेज शोधत इथपर्यंत पोहोचले। मला त्यांचा अभिमान वाटतो।